पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 ऑक्टोबरला बारामतीला भेट देण्याची शक्यता आहे। बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी गौतम बुद्धांचा पुतळा उभारण्यात आलाय आणि याच पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचं नियोजन आहे। शरद पवार यांनी या कामाची पाहणी केली आहे। 2 ऑक्टोबरच्या या कार्यक्रमाचं आमंत्रण मोदींना देण्यातही आलंय। मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून अजून तारखेचा निर्णय कळवण्यात आलेला नाही। मात्र मोदी येणार हे गृहीत धरून इथली तयारी सुरू आहे। दरम्यान एकीकडे इंडिया आघाडीने भाजपच्या विरोधात रान पेटवलेलं असताना पवार मात्र सर्व बाजूंनी संबंध जपत असल्याचं या निमित्ताने दिसतंय। नक्षत्र गार्डनमध्ये गौतम बुद्धांचा 9 फुटांचा पुतळा आहे। यासोबतच महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्यासारख्या 13 महामानवांची चित्र देखील असतील। विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीमध्ये मोदींना बोलवण्याच्या संदर्भातला ठरावही संमत करण्यात आला। दरम्यान याआधी दिल्लीमध्ये शरद पवारांनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती। शिवाय मोदी आणि शरद पवार या दोघांमध्ये 25 मिनिटं चर्चा झाली होती। बुधवारी पवार आणि मोदींची भेट झाली आणि त्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागल्यात। या सगळ्या चर्चांवरती खासदार संजय राऊत, काँग्रेसचे आमदार नाना पटोले आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काय म्हटलंय आपण बघूया। आदरणीय पवार साहेब कधीही एनडीए बरोबर जाणार नाहीत, त्या विचारावर त्या ठिकाणी जाणार नाहीत आणि सुप्रियाताई सुद्धा विचाराच्या पक्क्या आहेत आणि आम्ही सुद्धा आहोत। आता आमच्यातले अनेक आमदार म्हणजे बहुतांश आमदार हे लोकांबरोबर राहून लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी रस्त्यावर लढायला तयार आहेत। त्यामुळे कुठेही आमची एनडीए बरोबर त्या ठिकाणी चर्चा आहे नाही तर चालू आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही। आज आमच्या समोर कोण कोणत्या पक्षात चाललेला आहे याच्यापेक्षा देशातल्या तरुणांचा जो आज प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, ज्या पद्धतीनं आंदोलनकर्त्यांवर AK-47च्या माध्यमातून गोळ्या चालवल्या आल्या, पॅलेटच्या माध्यमातून गोळ्या टाकण्यात आल्या आणि त्यांना आतंकवादी आणि नक्षलवादी, शहरी नक्षलवादी घोषित करण्याचा जो प्रयत्न जो केला गेलेला आहे, त्या गोष्टी आता आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत। त्या सगळ्यात भेट झाली, त्याच्या काय चर्चा झाली त्याच्यामध्ये हे आपल्या कुणालाही माहित नाही। आता या सगळ्या वावड्या आहेत किंवा काय वस्तुस्थिती असेल पण ते आता आपण सांगू शकत नाही, मी सांगू शकत नाही, पण अतिशय वरिष्ठ पातळीवर डायरेक्ट मोदी साहेबांनाच ते भेटलेले आहेत परवा। त्यामुळे आज मला सांगता येणार नाही की ते काय बोलले, काय चाललेलं आहे। जेव्हा समोर येईल त्यावेळेस ते आपल्याला कळेल। हे मी बोलणं म्हणजे नुसतं हवेत बाळ उडवण्यासारखं होईल। दरम्यान या भेटीगाठींच्या सिलसिल्यावरती रोहित पवार, कृषी मंत्री दत्ता भरणे आणि बजरंग सोनवणे यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया। आदरणीय पवार साहेब कधीही एनडीए बरोबर जाणार नाहीत, त्या विचारावर त्या ठिकाणी जाणार नाहीत आणि सुप्रियाताई सुद्धा विचाराच्या पक्क्या आहेत आणि आम्ही सुद्धा आहोत। आता आमच्यातले अनेक आमदार म्हणजे बहुतांश आमदार हे लोकांबरोबर राहून लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी रस्त्यावर लढायला तयार आहेत। त्यामुळे कुठेही आमची एनडीए बरोबर त्या ठिकाणी चर्चा आहे नाही तर चालू आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही। पवार साहेब हे देशाचे नेते आहेत आणि पवार साहेबांचं मार्गदर्शन कुणीही आम्ही कधीही केव्हाही राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता तर घेऊ शकतो, पण या देशातला कुठल्याही पक्षाचा नेता कार्यकर्ता हे आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन घेत असतो। त्यामुळं पवार साहेबांना भेटणं, पवार साहेबांची भेट घेणं, पवार साहेबांचा आशीर्वाद घेणं ह्यात मला कुठेही चुकीचं वाटत नाही। मी आणि सुप्रियाताई दोघंजण अमित भाई शाह यांच्याकडे गेलो, पण त्याचं कारण वेगळं होतं की रेवतीताईचं रिसेप्शनचा कार्यक्रम 10 ऑगस्टला आहे, त्याच्यासाठी आम्ही निमंत्रण द्यायसाठी गेलो। कारण याच्यामध्ये कुणीतरी व्यक्तीची म्हणा कुठल्या तरी पक्षाचं कुणाचं तरी एक डाव असू शकतो की आम्हाला कुठल्या ना कुठल्या अँगलनं झालं की आम्हाला बदनाम करायचं। पण विषय असा आहे की आम्ही 8चे 8 खासदार इम्पॅक्ट आहोत, कुठंही काही होणार नाही। 8चा निर्णय आमचा हा एक निर्णय असेल। आमच्या आदरणीय ताई हे आमच्या नेत्या आहेत, त्याच्यामुळे ताईच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना दिल्लीमध्ये कुठलाही काही प्रॉब्लेम नाही आहे। पण अननेसेसरी कुणीतरी काहीतरी बोलतंय।